मध्ये स्वीट कॉर्न तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल, पण हे स्वीट कॉर्न अगदी कमी साहित्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण मी साहित्य आणि कृती दाखवली, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक कढई ठेवली आहे. गॅस एकदम लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ना छोटा साईज मध्ये जो बटरचा क्यूब येतो तो घेतलेला आहे. साधारणतः 2 चमचे हे बटर होत आहे. त्यामध्येच मी 1 चमचा तुपाचा वापर करते. तुम्हाला हवा असेल तर अजून बटरचाच वापर केला तरी चालेल. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशी चिरून घेतल्यात. कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यामध्येच 1.5 चमचा मी इथं मैदा घेतलेला आहे. मैदा पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत एकदम लो फ्लेम वरती परतायचा आहे. एकही गुठळी होणार नाही. अशा प्रकारे हे मैदा जे आहे ते चांगल्या प्रकारे तूप आणि बटर मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्येच टाकण्यासाठी नॉर्मल रूम टेम्परेचर वरचं 1.5 कप दुधाचा वापर करते. जे काही साहित्य लागतं ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेऊया. तर दुधामध्ये आणि बटर मध्ये आपला मैदा मिक्स करून झालेला आहे. त्याच्यानंतर ना मी इथं 3 स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने साईडचा भाग काढून घेतलाय. म्हणजे 1 वाटी स्वीट कॉर्न आहे त्याच्यासाठी अर्धा चमचाला पण थोडंसं कमी मिठाचा वापर करते. मिठाचा वापर शक्यतो तर आपल्याला कमीच करायचा आहे. त्याच्यानंतर ना चिली फ्लेक्स घेतले अर्धा चमचा, कारण ऑलरेडी बटर आणि चीज मध्ये मिठाचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे मी स्टार्टिंगला थोडंसं कमी प्रमाणात मीठ टाकलेलं आहे. मिक्स केल्यानंतर ना प्लेट झाकूया. लो फ्लेम वरती 1-2 मिनिटं शिजू द्यायचंय. आपल्याला इथं 5 ते 6 मिनिटं तरी हे स्वीट कॉर्न शिजवून घ्यायचंय. पण यामध्ये मैदा टाकल्यामुळे ते कढईला लागू शकतं. त्याच्यामुळे 2 मिनिटं झाले की हे मिक्स करून घ्यायचंय आणि परत एकदा प्लेट झाकायचंय. परत एकदा 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय. तर अशा प्रकारे अजून एक 3 ते 4 मिनिटं तरी शिजवून घेतलेलं आहे. साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. त्याच्यानंतर ना एक चीजचं क्यूब घेतलंय. त्याच्यामधलं अर्ध चीज मी आता टाकते आणि अर्धा आपण नंतर वापरणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर मोझरेला चीजचा वापर केला तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी हे रेग्युलर चीजचा वापर केलाय. परत एकदा प्लेट झाकूया आणि हे जे चीज आहे ते यामध्ये मिक्स होण्यासाठी 1 मिनिट प्लेट झाकून ठेवलं होतं. परत एकदा गॅस बंद केलाय. अशा प्रकारे अगदी चीजी आणि क्रीमी असा आपला स्वीट कॉर्न तयार आहे. तर हे प्लेट मध्ये काढून घेऊया. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. कॅफे स्टाईल आपलं चीजी क्रीमी स्वीट कॉर्न तयार आहे. याच्यावरती अजून एकदा मी इथं चीज राहिलेलं किसून घेते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थोडं चिली फ्लेक्स टाकते. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.